नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप अकॅडमीत तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज महत्त्वाचा असे आपण टॉपिक पाहणार आहोत। तो टॉपिक म्हणजे अयन दिन आणि विषव दिन। हे दोन असे टॉपिक आहेत जे प्रत्येक परीक्षेला यावर प्रश्न विचारलेले दिसतात आपल्याला, बरोबर। अयन दिन ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॉल्स्टिस असं आपण म्हणतो आणि विषव दिन म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इक्विनॉक्स असं आपण म्हणतो। तर महत्त्वाचं म्हणजे काय म्हणतो आपण याला, तर ह्या कॉन्सेप्ट नेमक्या काय आहेत, त्यानंतर याच्यावर आलेले आत्तापर्यंतचे PYQ कोणते कोणते आहेत, क्लिअर। मग प्रत्येक परीक्षेला याच्यावर प्रश्न आहेत का, तर येस, प्रत्येक परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत। फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी बदललेली दिसते किंवा त्याची शब्दरचना जी आहे ती शब्दरचना थोडीशी वेगळी आहे, परंतु येस, प्रत्येक परीक्षेला याच्यावर प्रश्न आहेत, क्लिअर। सर्वात पहिल्यांदा आपण याच्यावर जे प्रश्न आले ते प्रश्न पाहूया। बघा, हा एक प्रश्न दिसतो आपल्याला, जो प्रश्न विचारलेला आहे MPSC 2023 राज्यसेवा। MPSC राज्यसेवेला हा प्रश्न विचारला आहे 2023ला, आणि हा सेम प्रश्न विचारला होता SSC 2022 CGLला सुद्धा हा प्रश्न विचारला होता, आणि MPSC 2023ला ॲज इट इज हा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर। त्या प्रश्नामध्ये विचारला आहे बघा, हे प्रश्न आपण किंवा याचे उत्तर आपण शेवटी बघू, लेक्चरच्या शेवटी, क्लिअर। प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन येतो, असा हा MPSCचा प्रश्न आहे। त्यानंतर हा एक प्रश्न दिसतो आपल्याला, हा UPSC 2022ला विचारलेला प्रश्न आहे, PYQ UPSC पूर्व परीक्षेला प्रश्न विचारलेला होता। याच्यामध्ये विचारला आहे, इन द नॉर्दर्न हेमिस्फियर द लॉंगेस्ट डे ऑफ द इयर नॉर्मली ऑकर्स इन द, आणि खाली 4 प्रकारचे पर्याय दिसतात आपल्याला, क्लिअर। त्यानंतर हा जर प्रश्न पाहिला, हा प्रश्न UPSC 2024 प्रिलिम्सला हा प्रश्न विचारला होता। याच्यामध्ये काय म्हटलं आहे की ऑन June 21 एव्हरी इयर विच ऑफ द फॉलोइंग लॅटिट्यूड्स एक्सपिरियन्स अ सनलाईट ऑफ मोर दॅन 12 hours, आणि आपल्याला इथे 4 ऑप्शन दिसतात, क्लिअर। हे 3 प्रश्न झाले। पहिला प्रश्न MPSCला आलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर हा प्रश्न UPSCचा आहे, हा प्रश्नसुद्धा UPSCचा आहे। त्यानंतर एक प्रश्न विचारला बघा, कंबाईनचा प्रश्न आहे। कंबाईनचा म्हणजे MPSC टेक्निकल सर्व्हिस, क्लिअर। MPSC टेक्निकल पूर्व परीक्षा 2021ला आलेला प्रश्न आहे, आणि प्रश्न विचारला आहे आपल्याला, भारतातील सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यातील फरक, क्लिअर। आता ही जर आपण कॉन्सेप्ट पाहिले बघा, आपला जो टॉपिक आहे तो आपण पाहणार आहोत विषव दिन आणि अयन दिन, हे जे 2 टॉपिक आहेत याच्यावर प्रश्न एकतर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी क्लिअर होणार की भारतामध्ये 21 जूनच सर्वात मोठा दिवस का असतो, क्लिअर, किंवा भारतामध्ये 22 डिसेंबरच आपण, बरोबर, सर्वात मोठी रात्र का असते, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि पोलीस भरतीचा जर आपण विचार केला किंवा सरळ सेवेचा विचार केला तर या टॉपिकवर प्रश्न आहेत का, तर येस, या टॉपिकवर पोलीस भरतीला सुद्धा आणि सरळ सेवेला सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत। मग ते कोणत्या प्रकारचे, तर सिंपल विचारतात, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता, किंवा दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कोणती, किंवा भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता, किंवा भारतातील सर्वात लहान दिवस, सर्वात लहान रात्र, ह्या अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारतात। परंतु ती नेमकी कॉन्सेप्ट कोणती आहे, म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट फॅक्च्युअलच्या गोष्टी पाठांतर करण्यापेक्षा जर आपण संकल्पनात्मक दृष्ट्यातून त्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला लक्षात ठेवायला सोपं असते, आणि प्रश्न जर कशाही प्रकारचा फिरवून विचारला तर ते सोडवता येतो आपल्याला, क्लिअर। चला, ते कॉन्सेप्ट आपण पाहू। बघा, ती कॉन्सेप्ट अशी आहे, क्लिअर। आता 2 कॉन्सेप्ट आपण तिथे लिहिल्या। एक कॉन्सेप्ट होती अयन दिनाची, अयन दिन नावाची कॉन्सेप्ट आहे, क्लिअर। आणि दुसरी जी कॉन्सेप्ट आहे त्याला आपण विषव दिन असं आपण म्हणतो, विषव दिन। पहिली जी कॉन्सेप्ट होती त्याला आपण अयन दिन असं म्हटलं, आणि दुसरी जी कॉन्सेप्ट आहे त्याला आपण विषव दिन असं आपण म्हणतो। अयन दिन म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे, क्लिअर। म्हणजे अयन दिन म्हणजे नेमकी बघा, हे कोणत्या 2 दिवशी असते, तर एक असते 21 जूनला, 21 जूनला असते, व 22 डिसेंबर, 21 जून व 22 डिसेंबर ह्या ज्या 2 तारखा आहेत त्या अयन दिनाच्या आहेत। आणि विषव दिन कधी असतो बघा, विषव दिनाच्या तारखा लक्षात ठेवा। विषव दिन हा 21 मार्च व 23 सप्टेंबर ह्या 2 तारखा इथे लक्षात ठेवायच्या आहेत। मग ह्या संकल्पना नेमक्या काय आहेत, अयन दिन बघा, ह्या कॉन्सेप्ट काय आहेत नेमक्या, अयन दिन नावाची कॉन्सेप्ट काय, तर अयन दिन म्हणजे काय, तर पृथ्वी ह्या दिवसाला त्याच्या सर्वात उत्तरेला असते किंवा सर्वात दक्षिणेला असते, बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, अयन दिन असं आपण म्हणतो। किंवा एका गोलार्धात जर सर्वात मोठा दिवस असेल तर दुसऱ्या गोलार्धात सर्वात लहान रात्र असते, ही ती कॉन्सेप्ट आहे अयन दिन नावाची। आणि विषव दिन नावाची जर आपण कॉन्सेप्ट पाहिली तर विषव दिन म्हणजे पृथ्वीवर या 2 दिवशी 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला दिवस आणि रात्र समान तासाचे असतात। म्हणजे किती, तर 12 तासाचा दिवस असतो, 12 तासाचा, आणि 12 तासाची रात्र असते,
क्लिअर. 12 तासाचा दिवस असतो आणि 12 तासाची रात्र असते. त्याला आपण विषुव दिन किंवा त्याला इक्विनॉक्स या शब्दामध्ये जर पाहिलं इक्वल असा शब्द येतो. इक्विनॉक्स म्हणजे काय तर विषुव दिन. क्लिअर. म्हणजे इक्वल डे अँड नाईट. क्लिअर आहे. म्हणजे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र. सर्वात पहिल्यांदा ही कॉन्सेप्ट पाहण्याआधी आपल्याला आपल्या भारताची जी पोझिशन आहे किंवा भारताचं भौगोलिक स्थान आहे, पृथ्वीवर भारताचं भौगोलिक स्थान नेमकं कुठे आहे हे पहिली गोष्ट ही समजून घ्यावं लागेल. क्लिअर. बघा महत्त्वाचा मुद्दा, जर आपण भारताचं जर भौगोलिक स्थान जर पाहायचं असेल क्लिअर तर सुरुवातीला आपण भारताचं भौगोलिक स्थान पाहताना बघा अशा प्रकारचे आपण पृथ्वी काढतो. क्लिअर आहे. या पृथ्वीच्या आकाराला आपण जिओइड शेप असं आपण म्हणतो, जिओइड शेप. क्लिअर. आणि पृथ्वीच्या सर्वात मध्यभागातून अशी आपण आडवी रेषा काढून घेतली होती. याला आपण नाव दिलं होतं विषुववृत्त. याला आपण विषुववृत्त असं नाव दिलं होतं. क्लिअर आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेला 23.5 डिग्री उत्तरेला एक आडवी रेषा काढून घेतली, त्याला आपण नाव दिलं होतं कर्कवृत्त. क्लिअर. त्यानंतर विषुववृत्ताच्या दक्षिणेला 23.5 डिग्री दक्षिणेला एक आडवी रेषा काढली, त्याला आपण नाव दिलं होतं मकर वृत्त असं नाव दिलं होतं. क्लिअर. त्यानंतर आपण उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या दरम्यान एक लंबी अशी रेषा काढली होती, त्याला असं नाव दिलं आपण 0 डिग्रीचं प्राईम मेरिडियन किंवा त्याला आपण मूळ रेखावृत्त असं आपण नाव दिलं होतं. मूळ रेखावृत्त असं आपण नाव दिलं होतं. क्लिअर. आता जर मूळ रेखावृत्त जर आपण जर बघा अशा प्रकारचे काढले तर इथे फुटबॉलसारखी अशी एक रचना दिसते आपल्याला. ही फुटबॉलसारखी रचना म्हणजेच काय तर आपल्या पृथ्वीमध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहेत. क्लिअर आहे. ह्या गोष्टी आपण ऑलरेडी बाकीच्या म्हणजे जुन्या व्हिडिओमध्ये हे सगळं आपलं झालेलं होतं. क्लिअर. आता बघा महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी तर कोणती, या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग पडतात. जो उत्तरेकडचा भाग आहे त्याला आपण म्हणतो उत्तर ध्रुव, त्याला आपण उत्तर ध्रुव असं आपण म्हणतो. आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला आपण दक्षिण ध्रुव असं आपण म्हणतो. दक्षिण ध्रुव किंवा दक्षिण गोलार्ध असं आपण म्हणतो. आणि ही बघा हे जे मूळ रेखावृत्त आहे, मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वीचे पुन्हा 2 भाग पडतात. हा जो भाग आहे त्याला आपण पूर्व गोलार्ध असं आपण म्हणतो, पूर्व गोलार्ध. क्लिअर. आणि त्यानंतर हा जो भाग आहे त्याला आपण पश्चिम गोलार्ध म्हणतो, पश्चिम गोलार्ध. याला आपण पश्चिम गोलार्ध म्हणतो. तर आपल्याला समजा भारताचं जर भौगोलिक स्थान विचारलं की भारताचं भौगोलिक स्थान पृथ्वीवर नेमकं कुठे आहे तर एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की भारतामधून बघा भारतामधून कर्कवृत्त गेला आहे. भारताच्या एकूण 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे. मग भारत कुठे आहे नेमका बघा तर विषुववृत्ताच्या वर आहे भारत. क्लिअर आहे. म्हणजे भारतामधून कर्कवृत्त गेलेला आहे. तर बघा भारत हा नेमका क्लिअर भारत हा नेमका जर पाहिला आपण तर इथे आहे बघा, इथे हा भारताचा नकाशा किंवा हे भारताची पोझिशन आहे पृथ्वीवर. क्लिअर आहे. हे पृथ्वीची आपल्या बघा मी पुन्हा हे दिसत नाही, दुसरं पेन वापरतो मी इथे. क्लिअर. बघा हे आपण भारताची पोझिशन आहे, हे भारताची पोझिशन आहे. इथे 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 भारत आहे, इथे भारत आहे. क्लिअर आहे. जर आपल्याला विचारलं की भारताचं पृथ्वीवरील स्थान काय तर उत्तर पूर्व गोलार्ध. उत्तर काय म्हणतो आपण तर विषुववृत्ताच्या वर बघा उत्तर ध्रुव आहे किंवा उत्तर गोलार्ध आहे. क्लिअर आहे. आणि ह्या मूळ रेखावृत्ताच्या बघा ह्या उजव्या बाजूला पाहिलो तर इकडे आहे पूर्व गोलार्ध म्हणजे भारताचं स्थान. बरोबर. भारताचे भौगोलिक स्थान जर विचारलं आपल्याला क्लिअर आहे भारताचे भौगोलिक स्थान हा प्रश्न कित्येकदा विचारलेला आहे की भारत हा नेमकं कोणत्या गोलार्धात आहे असा प्रश्न आपल्याला विचारतो. त्यामुळे लक्षात घ्या भारताचे भौगोलिक स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे. उत्तर पूर्व गोलार्ध. जर विचारलं की भारत उत्तर गोलार्धात का तर भारतामधून कर्कवृत्त गेला आहे आणि विषुववृत्ताचा वर जो भाग आहे त्याला आपण उत्तर ध्रुव किंवा उत्तर गोलार्ध म्हणतो. आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला जो भाग आहे त्याला आपण दक्षिण ध्रुव किंवा दक्षिण गोलार्ध असं आपण म्हणतो. म्हणून उत्तर गोलार्धामध्ये. आणि पूर्व गोलार्ध विचारलं तर भारत आपल्याला माहित आहे की ही रेषा गेली आहे ब्रिटनमधून. बरोबर आहे. ब्रिटनच्या ग्रीनिच नावाच्या किंवा लंडनमधून ही रेषा गेली आहे आणि याच्या पुढचा जो भाग आहे याला आपण म्हणतो पूर्वेकडचा भाग. क्लिअर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की समजा ही रेषा जी आहे बरोबर याला आपण म्हणतो बघा ही जी रेषा आहे याच्यावरून काय ठरवतात तर काय म्हणतो टाइम ठरवता येईल. बरोबर आहे. म्हणजे इथे समजा 12 वाजले असतील तर भारतामध्ये 5:30 वाजले असतो असं आपण म्हणतो. म्हणजे काय तर ह्या रेषेच्या म्हणजे भारत हा पूर्वेला आहे. ब्रिटनच्या तुलनेमध्ये भारत हा पूर्व दिशेला आहे. म्हणून बघा भारत हा पूर्व गोलार्धात आहे. क्लिअर. मी पुन्हा एकदा सांगतो इथे भारताचं भौगोलिक स्थान बरोबर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. आता आपण त्या कॉन्सेप्टकडे वापस येऊया. बघा ती कॉन्सेप्ट अशी आहे अयन दिन आणि विषुव दिन नावाची जी कॉन्सेप्ट आहे ती कशा प्रकारची आहे बघा सिंपल. तर बघा आपण आधी डायग्राम काढूया. डायग्रामच्या आधारे आपण ती समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बघा हे सूर्य आहे. सूर्य हा युनिवर्सचा बॉस आहे. क्लिअर. हा सूर्य आहे. त्यानंतर
आपल्याला माहीत आहे की आपली पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती लंब वर्तुळाकार दिशेमध्ये किंवा गतीमध्ये ती फिरताना दिसते आपल्याला, एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरताना दिसते आपल्याला. क्लिअर. बघा पृथ्वीची पोझिशन जर आपण पाहिलं तर पृथ्वी ही आहे, बरोबर. इथे पृथ्वी असते, बरोबर. ही पृथ्वी. त्यानंतर आपण पृथ्वीचं स्थान आधी काढून घेऊ. बघा, आणि एक गोष्ट आपल्याला माहीत आहे की आपली जर आपण पृथ्वी पाहिली तर पृथ्वी ही 23.5 डिग्री, क्लिअर आहे, हे समजा पृथ्वीचं स्थान असेल. क्लिअर. पृथ्वी ही 23.5 डिग्री पूर्व दिशेला झुकलेली आहे, 23.5 डिग्री पूर्व दिशेला झुकलेली आहे किंवा कललेली आहे, इतकं आपल्याला माहीत आहे. क्लिअर. मग लक्षात घ्या, हे जे भाग आहे, क्लिअर, किंवा हे जे स्थान आहे हे पृथ्वीचं लंब वर्तुळाकार गती आहे किंवा हे परिभ्रमण कक्ष आहे. हे पृथ्वीची लंब वर्तुळाकार परिभ्रमण कक्षा दिसते आपल्याला. क्लिअर. आणि एक गोष्ट आपण काय सांगितलं इथे की पृथ्वी ही 23.5 डिग्री पूर्वेकडे झुकलेली आहे, म्हणजे बघा हे पृथ्वीचं सरळ स्थान किंवा आपण म्हणतो, आणि हे 23.5 डिग्री पूर्वेला झुकलेलं आहे, 23.5 डिग्री. क्लिअर. आणि इथे जर आलो आपण, बघा 23.5 डिग्री ही पृथ्वी आपली पूर्वेकडे झुकलेली आहे. क्लिअर. आता महत्त्वाचं इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, हा जो दिवस कोणता आहे, म्हणजे सूर्याच्या पूर्वेकडे पृथ्वी असते, त्या दिवसाला आपण म्हणतो 22 डिसेंबरला पृथ्वी ती ह्या दिशेला असते. 22 डिसेंबरला पृथ्वी ही पूर्व दिशेला असते. बघा. त्यानंतर 21 जूनला पृथ्वी ही सूर्याच्या पश्चिम दिशेला असते. त्यानंतर उत्तर दिशेला जर विचार केला तर 21 मार्चला सूर्याच्या उत्तर दिशेला पृथ्वी असते. त्यानंतर दक्षिण दिशेला जर आपण पाहिलो तर कोणत्या दिवशी असते बघा, तर हा जो दिवस आहे तो आहे 23 सप्टेंबरचा हा तो दिवस आहे. क्लिअर. आता इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे नेमकं बघा, तर हे आहे सूर्याचे किरण, हे सूर्याची किरणं आहेत, लक्षात घ्या. आता महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे काय पाहायचं आहे नेमकं, तर 22 डिसेंबरला नेमकी, बरोबर, आपल्या पृथ्वीवर नेमकी परिस्थिती काय असते हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 21 जून तसंच 21 मार्च आणि 23 सप्टेंबर, एक गोष्ट इथे लक्षात घ्या. बघा इथे महत्त्वाचा जर प्रश्न पाहिला आपण तर 22 डिसेंबरपासून पृथ्वी, बरोबर, ही बघा ही जी दिशा आहे ज्याला आपण काय म्हणतो, पृथ्वी ही सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणजे ही ती दिशा आहे, ही दिशा आहे, ही दिशा. क्लिअर मुद्दा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 22 डिसेंबरपासून पृथ्वी उत्तरेकडे जाणे म्हणजे काय, तर 22 डिसेंबरपासून पृथ्वी जर 21 जूनपर्यंत हा जो 6 महिन्याचा काळ असतो ना, या 6 महिन्याच्या काळाला उत्तरायण म्हणतात. उत्तरायण. क्लिअर आहे. उत्तरायण म्हणतात. उत्तरायण म्हणजे काय, तर पृथ्वी ही उत्तर दिशेला जाणे. क्लिअर आहे. त्यानंतर 21 जूनपासून तर 22 डिसेंबरचा जो काळ आहे त्या काळाला दक्षिणायन असं म्हणतात, त्याला दक्षिणायन असं आपण म्हणतो. क्लिअर. पुन्हा एकदा बघा, अयनदिन आणि विषुवदिन नावाची कॉन्सेप्ट नेमकी काय आहे. अयनदिन म्हणजे काय, तर पृथ्वी ही सर्वात त्याच्या उत्तरेला किंवा त्याच्या दक्षिणेला असणे, किंवा एका ध्रुवावर जर सर्वात मोठा दिवस असेल तर दुसऱ्या ध्रुवावर सर्वात लहान दिवस असतो, त्या कॉन्सेप्टला आपण अयनदिन असं आपण म्हटलो, अयनदिन असं आपण म्हणतो. क्लिअर. मग ह्या पोझिशनला नेमकं काय बघा, 22 डिसेंबरचा जर आपण विचार केला तर 22 डिसेंबरला सूर्याचे किरण, बरोबर, बघा हे जे आहे याला आपण म्हणतो हा विषुववृत्त आहे, त्याच्या उत्तरेला हा काय, तर हा कर्कवृत्त आहे, आणि हे काय असेल तर हे आहे मकरवृत्त. क्लिअर. हे गोष्ट आधी लक्षात ठेवण्यासारखी. तर 22 डिसेंबरला सूर्याची किरण हे मकर वृत्तावर डायरेक्ट पडतात, मकर वृत्तावर थेट पडत असल्यामुळे, बरोबर, दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असतो, उन्हाळा याला आपण उन्हाळी अयनदिन असं आपण म्हणतो, उन्हाळी अयनदिन असं आपण म्हणतो. क्लिअर. हे गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे ज्या गोलार्धामध्ये किंवा ज्या ठिकाणी सूर्याची किरण डायरेक्ट पडतात तिथे उन्हाळा असतो, बरोबर आहे, आणि पर्यायाने उत्तर गोलार्धामध्ये, बरोबर, हिवाळा सुरू होतो, हिवाळा, याला हिवाळी अयनदिन असं आपण म्हणतात, बरोबर, याला आपण हिवाळी अयनदिन असं आपण म्हणतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायचं, उन्हाळी अयनदिन दक्षिण गोलार्धामध्ये, बरोबर, दक्षिण गोलार्धाचा विचार केला तर दक्षिण गोलार्धावर सूर्याची किरणे हे लंबरूप पडत असतात, म्हणजे मकर वृत्तावर पडतात, तिथे उन्हाळा सुरू होतो, म्हणजे काय, दिवस हा सर्वात मोठा असतो, दिवस सर्वात मोठा असतो, आणि रात्र सर्वात लहान असते, रात्र सर्वात लहान असते. हे 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धामध्ये ही परिस्थिती असते. आणि जर आपण बघा उत्तर गोलार्धामध्ये पाहिलं तर 22 डिसेंबरला हिवाळी अयनदिन असतो. क्लिअर. म्हणजे काय, तर सर्वात
म्हणजे याच्या विरुद्ध स्थिती असते. म्हणजे इथे बघा सर्वात मोठी रात्र, सर्वात लहान रात्र इथे असेल तर सर्वात मोठी रात्र इकडे असेल, सर्वात मोठी रात्र व सर्वात लहान दिवस, सर्वात लहान दिवस. जर आपल्याला बघा आता इथे महत्त्वाची गोष्ट काय, तर भारत हा कोणत्या गोलार्धामध्ये येतो, तर भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात येतो. म्हणजे भारत हा इकडे आहे. म्हणजे भारतामध्ये 22 डिसेंबरला हिवाळी अयनदिन असते. म्हणजेच काय, तर भारतामध्ये सर्वात मोठी रात्र असते 22 डिसेंबरला व सर्वात लहान दिवस हे 22 डिसेंबरला भारतामध्ये किंवा उत्तर गोलार्धामधील सर्व देशामध्ये ही परिस्थिती असते आणि दक्षिण गोलार्धाच्या सर्व देशामध्ये ही परिस्थिती असते. क्लिअर. म्हणजे काय, तर इथून बघा आपल्याला काय समजत आहे, 22 डिसेंबरला बरोबर एकाच दिवशी उत्तर गोलार्धामध्ये वेगळी परिस्थिती असते आणि दक्षिण गोलार्धामध्ये वेगळी परिस्थिती असते. आपल्याला प्रश्न काय येतो, आपल्याला प्रश्न येतो 22 डिसेंबरला किंवा दक्षिण गोलार्धातील क्लिअर किंवा दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयनदिन कधी असतो, हा प्रश्न जे विचारला त्याचं उत्तर आहे 22 डिसेंबर. हे गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. म्हणजे 22 डिसेंबरला उत्तर गोलार्धात बघा सर्वात मोठी रात्र व सर्वात लहान दिवस आणि त्याच वेळेस दक्षिण गोलार्धामध्ये दिवस हा सर्वात मोठा असतो कारण तिकडे उन्हाळा सुरू असतो. दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळी अयनदिन त्याला दिवस सर्वात मोठा असतो आणि रात्र सर्वात लहान असते. क्लिअर. तर ही पोझिशन झाली 22 डिसेंबरची. क्लिअर. इथे काय म्हटलं बघा, मकर वृत्तावर सूर्याची किरणं डायरेक्ट पडतात, कारण हा प्रश्न विचारून गेलेला आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला की 22 डिसेंबरला सूर्याची किरणं कोणत्या अक्षरवृत्तावर डायरेक्ट पडतात किंवा थेट पडतात असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मकर वृत्त राहील. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल इथे. त्यानंतर बघा आता पृथ्वी ही हळूहळू उत्तरेकडे जायला सुरुवात होते आणि उत्तरेकडे गेल्यानंतर असा एक दिवस असतो ज्याला आपण काय म्हणतो 21 मार्च. या 21 मार्चच्या दिवशी सूर्याच्या बरोबर डोक्यावर किंवा उत्तर दिशेला पृथ्वी येऊन थांबते आणि पृथ्वी येऊन थांबल्यानंतर बघा सूर्याची किरणं 21 मार्चला बरोबर सूर्याची किरणं 21 मार्चला जर आपण विचार केला तर विषुववृत्तावर डायरेक्ट पडतात. विषुववृत्तावर डायरेक्ट पडत असल्यामुळे क्लिअर ह्या भागामध्ये सूर्याची किरणं बरोबर पोहोचतात आणि ह्या भागामध्ये बघा म्हणजे समान सूर्याची किरणं पोहोचत असल्यामुळे 21 मार्चला बरोबर याला आपण काय म्हणतो 21 मार्च याला विषुवदिन असं आपण म्हटले जाते. याला विषुवदिन असं आपण म्हणतो. क्लिअर. म्हणजे काय तर दिवस आणि रात्र हे दोन्हीही काय गोष्टी आपण म्हणतो ते समान असते. म्हणजे काय 12 तासाचा दिवस असते बरोबर आणि 12 तासाची काय म्हणतो आपण त्याला रात्र असते. हे 21 मार्चला घडते कारण सूर्याची किरणे विषुववृत्तावर डायरेक्ट पडत असल्यामुळे पृथ्वीचे दोन भाग पडतात. दोन्ही भागामध्ये समान सूर्यकिरण पोहोचत असल्यामुळे दोन्ही भागामध्ये 12 तासाचाच दिवस असतो आणि 12 तासाचीच रात्र असते बरोबर. आणि इथे जर विचार केला तर दिवस सर्वात मोठा म्हणजे काय तर 13 तासाचा दिवस असेल बरोबर. रात्र कमी तासाचा असतो. बघा आपण पाहिलं असेल काही दिवस असतात बरोबर आहे की त्यावेळेस सूर्य लवकर उगवतो आणि सर्वात लेट मावळतो म्हणजे तो सर्वात मोठा दिवस झाला. हे गोष्ट लक्षात घ्या. आपण पुढे पाहणार आहोत बघा. त्यानंतर पृथ्वी ही पुढे जात असताना बघा ही परिभ्रमण कक्षा आहे. पृथ्वी ही सूर्याच्या अतिपश्चिमेकडे जेव्हा असते त्यावेळेस दिवस काय असतो तर 21 जूनला सूर्याच्या अतिपश्चिमेकडे आपली पृथ्वी असते. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या. मगाशी जसं ज्याप्रमाणे आपण 22 डिसेंबरला आपण या प्रकारची डायग्राम पाहिली तसंच इकडे पाहू. आता बघा 21 जूनला जर आपण पाहिलं 21 जूनला बघा हे काय तर हे विषुववृत्त आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर त्याच्या उत्तरेला 23.5 डिग्रीला याला आपण काय म्हणतो याला आपण कर्कवृत्त म्हणतो आणि 23.5 डिग्री दक्षिणेला आलो तर त्याला आपण काय म्हणतो याला आपण मकर वृत्त असं आपण म्हणतो. मग 21 जूनला काय परिस्थिती असते असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर 21 जूनला सूर्याची किरणं हे कर्कवृत्तावर डायरेक्ट पडतात. कुठे कर्कवृत्तावर थेट पडतात. त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो त्याला उन्हाळी अयनदिन म्हणतात. त्याला उन्हाळी अयनदिन असं आपण म्हणतो. क्लिअर. त्याला किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये समर सॉल्स्टाईस असं आपण म्हणतो. समर सॉल्स्टाईस असं म्हटलं जाते. हे गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. क्लिअर. आता महत्त्वाची इथे गोष्ट लक्षात ठेवा बघा सूर्याची किरणं क्लिअर कर्कवृत्तावर डायरेक्ट पडत असल्यामुळे इथे उन्हाळा सुरू असतो. म्हणजे काय दिवस सर्वात मोठा असतो. क्लिअर आहे. व रात्र सर्वात लहान असते 21 जूनला उत्तर गोलार्धामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात असल्यामुळे भारतामध्ये 21 जून हाच दिवस सर्वात मोठा दिवस असतो. का कारण त्या दिवशी सूर्याची किरणं हे कोणत्या अक्षरवृत्तावर तर कर्कवृत्तावर डायरेक्ट पडतात. त्यामुळे सूर्याची किरणं कर्कवृत्तावर डायरेक्ट पडत असल्यामुळे या ठिकाणी दिवस हा सर्वात मोठा असतो आणि रात्र कमी कालावधीची असते. हे गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि त्याच वेळेस 21 जूनला हे उत्तर गोलार्धामध्ये घडत आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये आलो आपण. क्लिअर आहे. हा जो भाग आहे बघा
जर आपण दक्षिण गोलार्धामध्ये आलो तर दक्षिण गोलार्धामध्ये काय परिस्थिती असते, तर दक्षिण गोलार्धामध्ये बरोबर हे बघा हे विषुववृत्त आहे आणि हा जो भाग आहे बरोबर याला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो. दक्षिण गोलार्धामध्ये क्लिअर, उत्तर गोलार्धामध्ये 21 जूनला काय असते, उन्हाळा सुरू असतो. उन्हाळा म्हणजे त्याला आपण उन्हाळी अयनदिन असतो, म्हणजे दिवस हा सर्वात मोठा असते. आणि दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा सुरू असतो, हिवाळा, म्हणून त्याला हिवाळी अयनदिन असं म्हणतात. हिवाळी अयनदिन किंवा त्याला विंटर सॉल्स्टाईस असं म्हटल्या जाते. म्हणजे काय याचा अर्थ बघा, सूर्याची किरणे 21 जूनला कर्कवृत्तावर डायरेक्ट पडत असल्यामुळे दिवस इकडे सर्वात मोठा असतो. म्हणजे काय, इकडे दिवस सर्वात लहान व रात्र सर्वात मोठी बरोबर ही परिस्थिती असते दक्षिण गोलार्धामध्ये 21 जूनच्या वेळेस. क्लिअर, ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे. म्हणजे अयनदिन म्हणजे काय, तर एका गोलार्धामध्ये दिवस जर सर्वात मोठा असेल बरोबर, तर दुसऱ्या गोलार्धामध्ये दिवस सर्वात लहान असतो. ही ती कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण अयनदिन किंवा त्याला आपण सॉल्स्टाईस असं म्हणतात. जर तुम्हाला प्रश्न विचारला क्लिअर, की जर तुम्हाला प्रश्न विचारला की हिवाळी अयनदिन बरोबर दक्षिण गोलार्धातील हिवाळी अयनदिन कधी असतो, तर दक्षिण गोलार्धातील हिवाळी अयनदिन 21 जूनला असतो. त्यानंतर दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयनदिन कधी असतो, उन्हाळी अयनदिन 22 डिसेंबरला असतो. उत्तर गोलार्धातील उन्हाळी अयनदिन कधी असतो असा जर प्रश्न विचारला 21 जूनला असतो. उत्तर गोलार्धातील हिवाळी अयनदिन कधी असतो, तर 22 डिसेंबरला असतो. आणि पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवासारख्या परीक्षेला सिंपल सर्वात मोठं रात्र सर्वात मोठा दिवस ह्या त्या कॉन्सेप्ट विचारतात. परंतु राज्यसेवा किंवा MPSC सारख्या परीक्षेला जर पाहिलो तर प्रॉपर कॉन्सेप्ट विचारतात. क्लिअर, म्हणजे अशा प्रकारचे हे आपल्याला कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत. बघा हे 2 अयनदिन नावाच्या कॉन्सेप्ट झाल्या. त्यानंतर पुन्हा जर आपण बघा 23 सप्टेंबर म्हणजे पृथ्वीचा प्रवास हा पुढे सुरू असतो. आणि पुढे प्रवास सुरू असताना सूर्याच्या अतिदक्षिणेकडे पृथ्वी जेव्हा जाते बरोबर आहे दक्षिणेकडचा भाग, तेव्हा आपण 23 सप्टेंबर म्हणतो. आणि ह्यावेळेस सुद्धा सेम परिस्थिती म्हणजे काय 21 मार्च सारखी. म्हणजे काय, तर सूर्याची किरण बघा हा जो आहे याला आपण म्हणतो विषुववृत्त, हे विषुववृत्त आहे. क्लिअर, त्यानंतर बघा हा जो आहे याला आपण कर्कवृत्त म्हणतो, याला आपण मकरवृत्त म्हणतो. लक्षात घ्या. क्लिअर, तर सूर्याची किरण हे इथे सुद्धा 23 सप्टेंबरला विषुववृत्तावर थेट किंवा लंबरूप पडत असल्यामुळे क्लिअर सूर्याची किरण हे उत्तर गोलार्ध काय म्हणतो आपण त्याला, तर पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध ह्या दोन्ही ठिकाणी समान पडत असल्यामुळे इथे सुद्धा दिवस व रात्र सारखी असते. दिवस व रात्र बरोबर समान तासाची असते. म्हणजे काय, तर 12 तासाचं दिवस असेल तर 12 तासाची रात्र असते. 12 तासाचा दिवस असेल तर 12 तासाची रात्र असते, ज्याला आपण विषुवदिन असं आपण म्हणतो. तर ओव्हरऑल ही कॉन्सेप्ट होती बरोबर. आपल्याला लक्षात इथे काय ठेवायचं आहे, विषुवदिन म्हणजे काय आणि अयनदिन म्हणजे काय, तर दोन्ही ह्या सोप्या कॉन्सेप्ट आहेत. परंतु प्रश्न विचारताना आपल्याला कधी कधी कॉन्सेप्ट ही पूर्ण माहीत नसल्यामुळे प्रश्न फिरून जर विचारले तर आपली कुठेतरी चूक होऊन तो प्रश्न चुकू शकतो. त्यामुळे ह्या कॉन्सेप्ट आपल्याला पूर्णपणे समजण्याची गरज आहे. क्लिअर, बघा तुम्हाला जर हे डायग्राम पहा आणि पुढची डायग्राम जर इथे बघा, ही ती डायग्राम आहे. इथे बघा सूर्याची किरण जर आपण जर पाहिली, हा सूर्य आहे. त्यानंतर बघा ही पृथ्वी 22 डिसेंबरला पूर्वेकडे आहे. त्यानंतर 21 मार्चला उत्तरेकडे आहे. त्यानंतर 21 जूनला पाहिलो तर आपण पश्चिमेकडे दिसते. आणि 23 सप्टेंबरला आपण दक्षिणेकडे पाहिलो. क्लिअर, इथे बघा ही डायग्राम सुद्धा आहे. आणि आपण ह्या डायग्राममध्ये एकदम ह्या डायग्रामचं काय म्हणतो आपण त्याला, तर या आकृतीचं आपण पूर्ण स्पष्टीकरण इथे पाहिलं. क्लिअर, त्यानंतर बघा आता महत्त्वाचा आपण काही प्रश्न पाहू. प्रश्न आत्तापर्यंत जे प्रश्न आले ते प्रश्न बघा. सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न दाखवले होते. क्लिअर, बघा प्रश्न असा विचारला आपल्याला, खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयनदिन असतो. दक्षिण गोलार्ध विचारलाय बरोबर आहे. आणि आपण सांगितलं की 22 डिसेंबर हा जो दिवस होता, 22 डिसेंबरला सूर्याची किरण दक्षिण गोलार्धात मकरवृत्तावर डायरेक्ट पडतात. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा सुरू असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, दक्षिण गोलार्ध 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. म्हणजे काय, त्याला उन्हाळी अयनदिन किंवा समर सॉल्स्टाईस असं म्हणतात. आणि हा प्रश्न विचारला होता आपल्याला MPSC 2023 आणि SSC 2023 CGL परीक्षेला. ठीक आहे, ही गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी. त्यानंतर हा प्रश्न UPSCचा आहे. इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर द लॉंगेस्ट डे ऑफ द इयर नॉर्मली ऑकर्स इन द बरोबर. इथे विचारलं आहे की उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस कधी असतो. आणि 4 पर्याय दिले आपल्याला. फर्स्ट ऑफ द मंथ ऑफ जून, सेकंड हाफ ऑफ द मंथ ऑफ जून, फर्स्ट हाफ ऑफ द मंथ ऑफ जुलै ते येणारच नाही, सेकंड हाफ ऑफ द मंथ ऑफ जुलै हे सुद्धा येणार नाही. जून महिन्यामध्ये फर्स्ट हाफ येणार का, फर्स्ट हाफ म्हणजे काय, तर महिन्याचा बघा 1 ते 15 तारखेपर्यंत जो भाग असतो त्याला फर्स्ट हाफ म्हणतात बरोबर. आणि सेकंड हाफ म्हणजे काय, तर 15 ते 30 किंवा 15 ते 31 पर्यंत जो काळ असतो, जनरली जर पाहिलं तर 15 ते 30 पर्यंत जो काळ असतो त्याला आपण सेकंड हाफ म्हणतो. म्हणजे काय, 21 जून सेकंड हाफमध्ये येते. म्हणून याचं करेक्ट उत्तर
याचं करेक्ट उत्तर हे काय असेल तर सेकंड हाफ ऑफ द मंथ ऑफ जून याचं करेक्ट उत्तर असेल. UPSC 2022चा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे. त्यानंतर हा प्रश्न विचारला UPSC 2024ला प्रश्न विचारला. ऑन जून 21 एव्हरी इयर विच ऑफ द फॉलोइंग लॅटिट्यूड एक्सपिरियन्स अ सनलाईट मोर दॅन 12 आवर. क्लिअर. आता इथे लक्षात घ्या, सर्वात जास्त म्हणजे काय, दिवस हा सर्वात मोठा कोणत्या अक्षरवृत्तावर सर्वात जास्त कालावधीसाठी असतो, असा तो प्रश्न आहे. सिंपल. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की 21 जूनला सूर्याची किरण हे कोणतं कर्कवृत्तावर थेट पडतात. बरोबर आहे. म्हणजे याच्यावर उत्तर हे कर्कवृत्ताचं 100% येणार आहे. क्लिअर. इथे 2 कोणते कोण नाही बघा, इथे 2 दिसत नाही आपल्याला, म्हणजे पहिला ऑप्शन कट होणार. क्लिअर. त्यानंतर बघा सूर्याची किरण 22 डिसेंबरला कुठे पडतात, 22 डिसेंबरला मकर वृत्तावर डायरेक्ट पडतात. आपल्याला इथे 21 जूनचा प्रश्न विचारला आहे, त्यामुळे मकर वृत्त इथे येणार का, नाही. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न इथे येणार नाही. बरोबर. म्हणजे ऑप्शन 3 बघा, जर ज्या ठिकाणी 3-3 दिसते हे आपण इथून कट केला. क्लिअर. आता इथे महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवण्यासारखी आहे की 2 आणि 2 इथे कॉमन दिसतो, म्हणजे फक्त आपल्याला 4 चेक करायचा आहे. 4. क्लिअर. 4 चेक करायचा आहे. बघा जर आपण पाहिलं तर आर्टिक सर्कल जर पाहिलं, आर्टिक सर्कलवर सुद्धा आर्टिक सर्कल हा कुठे येतो, आर्टिक वृत्त हा कुठे येतो तर कर्कवृत्ताच्या वर येतो. म्हणजे तिथे सुद्धा सूर्याची किरण डायरेक्ट पडतात. त्यामुळे लक्षात घ्या इथे आर्टिक वृत्त बरोबर याच्यावर सुद्धा, म्हणजे इथे सुद्धा 21 जूनला सर्वात मोठा दिवस असतो. हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे याचं करेक्ट उत्तर हे ऑप्शन डी असेल, म्हणजे 2 and 4. क्लिअर. त्यानंतर बघा महत्त्वाचं, आता ह्याचं जर तुम्हाला एक्सप्लेनेशन अजून जर पाहिजे असेल, क्लिअर, याचं एक्सप्लेनेशन बघा ह्या डायग्राममध्ये दिसेल तुम्हाला. ही जी डायग्राम पाहिली आपण, ही डायग्राम बरोबर 21 जून समर सॉल्स्टिस म्हणता आपण त्याला. क्लिअर. आणि महत्त्वाचं कोणत्या अक्षरवृत्तावर दिवस हा सर्वात मोठा असतो असा जर प्रश्न विचारला बघा, इक्वेटर पाहिलो तर 12 आवर म्हणजे फक्त 12 तासाचा दिवस असतो. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नला पाहिलो आपण तर 10.5 तासाचा दिवस असतो. बरं. अंटार्क्टिका खंडावर जर पाहिलं तर तिकडे दिवसच नसतो. बरोबर आहे. दिवस नसतो म्हणजे काय, इतर दिवसाचा कालावधी नसतो. हे गोष्ट लक्षात घ्या. समर सॉल्स्टिस म्हणजे काय तर सर्वात मोठा दिवस, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस, त्यावेळेस फक्त आर्टिक सर्कल किंवा आर्टिक वृत्तावर 24 तासाचा दिवस असतो आणि कर्कवृत्तावर 13.5 तासाचा दिवस असतो. हे याचं एक्सप्लेनेशन आहे. आता शेवटचा प्रश्न जो आहे, त्या प्रश्नाचं उत्तर बघा. हा प्रश्न जो आहे यामध्ये विचारला आहे भारतातील सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यातील फरक विचारला आहे. MPSC टेक्निकल सर्व्हिस 2021ला प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला कंटेंट जर आवडत असेल, अशा प्रकारचा कंटेंट जर आवडत असेल तुम्हाला, तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि मित्रांना आपलं चॅनल हे शेअर करा. आपण नेहमी अशा प्रकारचे जे महत्त्वपूर्ण असे कंटेंट आहे किंवा महत्त्वपूर्ण असे कॉन्सेप्ट आहेत जे मुलांना समजण्यासाठी अवघड होतात, असे कॉन्सेप्ट आपण यूट्यूबच्या माध्यमातून घेत असतो. थँक्यू.